सरकारी नोकरदारांना दर 10 वर्षांनी वेतन आयोग का लागतो असा अनेकांना प्रश्न पडतो. नुकताच 8वा वेतन आयोग 8 पे कमिशन स्थापन झाला आहे. खरं तर रुटीन पद्धतीने पगारवाढ होतच असते. नुसतं पगारवाढच काय, डिअरनेस अलाउन्स म्हणजे महागाई भत्ता मिळत असतो. त्याशिवाय प्रमोशन झालं तरी सुद्धा पगारवाढ मिळते, सिनियरिटीनुसार मिळते. असं सगळं असताना का लागतो? तर त्याचं कारण असं आहे की हा जो वेतन आयोग आहे पे कमिशन, तो सर्वंकष आढावा घेतो. 3 प्रकारची वेतन असतात, ते म्हणजे किमान वेतन, उचित वेतन आणि चांगले वेतन. आता मनरेगा सारख्या स्कीम मध्ये किमान वेतनाची कल्पना असते, पण सरकारी कर्मचाऱ्यांना उचित वेतन तर मिळालं पाहिजे असा प्रयत्न असतो. आणि त्यानुसार पे कमिशन काय करतं की सर्वंकष आढावा घेऊन बेस पे म्हणजे बेसिक सॅलरी आहे ती वाढवते. कधी कधी महागाई भत्ता वाढवायची शिफारस करते, त्यानुसार पेन्शनही वाढतं आणि त्यानुसार एकंदरीतच इन्क्रीमेंट वाढतात आणि त्याचा फायदा कर्मचाऱ्यांना होतो. आणि त्यामुळेच वेतन आयोग अपॉइंट झाल्यावर सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असते, नाही का?